बेचव ज्यूस केलाय. त्यापेक्षा फळं कापून खाल्ली असती तर बरं झालं असतं. सॉरी मॅडम, ते हेल्दी करायचं होतं म्हणून साखर नाही घातली त्यात. मी सांगितलं होतं का हेल्दी बनव म्हणून? नाही मॅडम, पण ते स्वानंदी मॅडमनी. अच्छा, म्हणजे आता तुमची स्वानंदी मॅडम ठरवणार मी काय खायचं काय नाही, किती खायचं किती नाही आणि कसं खायचं कसं नाही. हे बघा, मी आधीच सांगते, माझ्या ज्यूसच्या बाबतीत पण अशा फालतू हेल्थ कॉन्शियसगिरी केलेली मला आवडणार नाही. राजवाडे अजून झोपलेत? रोज तर बरोबर 7ला उठतात. ऑफिसची फोनाफोनी सुरू होते. बापरे, आज चुकून झोप लागली की काय यांना? अलार्म लावायला विसरलेत का? अरे वा, मला उठवायला येत आहेत. म्हणजे रात्रीचं भांडण विसरलंय वाटतं. गुड गुड. आता लगेच बोलतील माझ्याशी आणि चॅलेंज हरतील. पण जोपर्यंत त्या मला प्रेमाने उठवत नाहीत ना, मी पण उठणारच नाही. मिथाली, पाय चिपतेस की तोडतेस? तुझ्यामुळे ना माझ्या पायाचं दुखणं अजून वाढलंय. देवा, हे सबदनी ना नुसती नोकर वाढून ठेवलेत. श्रीहरी, एक काम करता येईल तर शपथ आहे ना, पगाराच्या श्रीहरी, ऐवजी पगार श्रीहरी. मोजून घेणार. श्रीहरी, 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 घरातल्या काही लोकांनी ना डोक्यावर चढवून ठेवलंय तुम्हाला, म्हणून अशा आळशी झालात श्रीहरी, तुम्ही. श्रीहरी, श्रीहरी, माझ्या हातात असतं ना तर श्रीहरी, एकीकडे चांगलं सरळ श्रीहरी, केलं असतं मी. श्रीहरी, श्रीहरी. मला हवं तसं काम झालं नाही ना तर पगार दिले नसते. युजलेस. कमालच आहे, आवाजाने पण नाही उठले. नक्की झोपलेत का राजवाडे? आत्ता कळेल. अरे काय? अरे बापरे, 8:30? 8 वाजून गेले. चला उठा. गुड मॉर्निंग स्वानंदी मॅडम. गुड मॉर्निंग. ओ सॉरी, आपली कट्टी आहे नाही का अजून तशीच. माझा टॉवेल. बघू ही कट्टी किती वेळ टिकते. आई, तुम्ही थट्टा करताय ना माझी? हा, माझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय का की मी तुझी थट्टा करते म्हणून? आई मी उठा बशा कशी काढू तुम्हीच सांगा, मला नाही जमणार हो. अगं मला ह्या वयात सुद्धा जमतील. आणि तुला काय झालंय न जमायला? चल आताच्या आता सुरू कर बघू. आई राहू दे ना, तुम्ही उगाच आता विषय ताणताय. हा, मी लहान आहे का आता उठा बशा वगैरे काढायला? अगं तेच तर दुःख आहे. तू घरामधली मोठी आहेस पण तुला कळत नाही ना स्टाफची कसं वागायचं ते.
मी तुझ्यापेक्षा मोठी आहे, मला पूर्ण अधिकार आहे तुला शिक्षा द्यायचा. आई हे बरोबर नाहीये. तुम्ही माझा जाच करताय. जाच? तू जे वागत होतीस ना त्याला म्हणतात जाच करणं. जी माणसं आपल्यासाठी दिवस रात्र राबतात त्यांच्यावर तू ओरडतेस, वाटेल तसं बोलतेस ना. आता कळलं मला तुझ्या मुलांना ना वागण्या बोलण्याची अक्कल का नाही येते. तुला बघूनच मोठी झालीत ना ती. माझ्या पिंट्याला बिचारायला कळत नाही, कारण तू ना त्याच्यासमोर अगदी गोड गोड वागतेस. पण मी तुझी सासू आहे, विसरू नकोस तू. माझ्यासमोर ना तुझी कुठलीही नाटकं चालणार नाही. उठाबजा सुरू करतेस का आणखी कठोर शिक्षा देऊ तुला? नको नको करते. कर. बघा जमेल तेवढं कळेल ना. हा कर ना सुरू तर कर. थांबायचं अजिबात नाही. 1 नीट. 2 आई बस ना. आई आई काय थांबलीस का? चालू ठेव चालू ठेव. 3 19 20 आई 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 ग. पुरे आता. आई वेदे आई ग. काही मेलीबिली नाहीयेस ना. जास्त नाटकं नको करूच माझ्यासमोर. आणि लक्षात ठेव स्टाफशी नेहमी नीट वागायचं. परत जर कधी त्यांच्याशी वाईट वागताना मला दिसलीस ना आणि त्यांच्याशी नीट नाही बोलीस ना 20 ऐवजी 40 उठाबचा काढायला लावीन मी तुला. सॉरी आई. सॉरी म्हणते. परत नाही असं होणार. नाहीच झालं पाहिजे. तू लक्षात ठेव.